लागलो? अरे मी तुला म्हणलं होतं दमाने चल म्हणून. अरे यार ते गाडीवाल्याने धक्का दिला. जाऊ दे, देऊन दे धक्का. शिरली. तू काय भिजतो का इथं? मला भूतांची लय भीती वाटते. अरे असली 50 भूत मारलेत मी. कधी मारली? काल स्वप्नात आलती एकट्याने मारली डिसून पण काय राव टायमिंग भेटला आता चेष्टा मस्करी करायला. सॉरी मित्रा, नो चेष्टा नो मस्करी. चल आपल्या घरी जायचं परत आपण घरी. पक्या, तू जर परत जायचं म्हणलं ना तू थोबाडच फोडीन. आपण कशासाठी आलो इथं? तसे 8 दिवसात सोडून द्यायची नाही माझी, कळलं ना? चल इकडं. थांब का? ए प्रिन्स, या गावात लय खून होत्यात. अरे पक्या, आपण त्यासाठीच आलो इथं. मला भीती वाटते रे प्रिन्स. अरे जीवनात येणाऱ्या संकटाला माणसाने तोंड दिलं पाहिजे. वेळ आणि काळ सांगून नाही येत बाबा. हो महाराज, तुमचं प्रवचन आता बंद करा. रात्रीची 2 वाजलेत. तुम्ही म्हणलात तर तुमच्या सोबत मसनात सुद्धा येतो. चला आता. दोस्त आहे माझा, तुझ्यासाठी कुठं पण येईल. कोण आहे रे तुम्ही? कुठून आले रे तुम्ही? आम्ही मुंबईहून. मुंबईहून आले का? पुण्याहून आलोय आपण. नाही, मुंबईवरून. मुंबईहून आलोय आम्ही. खरं खरं सांगा, पुण्यात आले का मुंबईत? मुंबईहून आलोय आम्ही. कपड्यावर दिसत नाही का आम्ही? कार्ड आहेत का तुमचे? तुम्ही काय पोलीस CID का विचारायला? तुम्ही इथं कोणाला विचारून आले रे? गावात इतर आहे, कोणाला काय गरज आहे? गावात यायच्या आधी ना विचारावं लागतंय. मोगलाई चालू का इथं? इथं मोगलाई चालू आहे. कोणाकडे जायचे तू? सम्राटच्या घरी जायचं. सम्राट कोणी माहिती आहे का? नाही, त्याच्याच घरी मी सांगतो. मला आता पडतीच माणूस येते गावातला. आता एक माणूस भेटला होता आम्हाला, गुरु चारत होतं तिथे. आम्ही मधले वाटणे आलो. निवड येडा माणूस. आम्ही आलो एकटा. मग पुन्हा सांगितलं जाऊ जायचं आम्ही. त्याच्या घरी कशाला चाललंय आम्ही? आपलं कुणाकडे जायचं? आम्हाला त्याच्यात तिथे राहायला सांगितलं जायचं आम्हाला सम्राटच्या इथे. अरे सम्राट दादाच म्हणत होता तो. नाव ठेवून सम्राट दादा आपला. तुम्ही आले ना, या गावात आले त्या गावात जायचं. चला निघा. अहो ही तुमचा पाय ना. चल 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 चल. आम्ही तुमच्या पायाच्या खालची माणसं येतो. नाही 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 तुम्ही बसा. तुम्ही 2 जण ज्या गावात आले त्या गावात जायचं. मला तुम्ही कार्ड दाखवलेलं नाही, काही नाही दाखवलेलं. कोणत्या गावात आले तुम्ही? मुंबई. बर. ठाण्यामधला माणूस आहे आपण. अहो काय झालं माहिती का? ह्याला अक्कल नाही हो. हे काय म्हणतोय? मी म्हणलं देव माणूस आहे ती. अहो गावात कोणता माणूस भेटला होता तुम्हाला? सांगितलेली चाडी कधी सांगायची नाही. ती नाही सांगणार भाऊ. हा ना आम्हाला. अरे सम्राट दादा समोर तरी खरं खरं सांग. ती कोणी हाफ तिकीट? यातली माणसं ठेवू नका हो तुम्ही. इथेच जाती. तुला घेऊन फिरू का? मला का? तुला काय माहिती रे? तुमचं मला काय माहिती हो. फक्त एक आम्हाला रस्त्यात माणूस भेटला. ती मला देव माणूस आहे सम्राट. अहो एक देवाचा फोटो आहे. तुमचा फोटो उद्यापासून दोघांनी पिशत. दोघांनी. चला पण आम्हाला तुमच्या घरी राहायचं. घर काय धर्मशाळा आहे का? अहो इथे 50 जणांनी नावं घेतली. आता 2 तास चालतो त्यातलं 100 जण भेटले आम्हाला. का? हा. जिकडनं आले ना तिकडे निघा. तू घेतो काय माझा? तू पडकी. तू पड पाय. तू पडकी. तुला काय होते पडाय? तू काय बारीक होशील काय? कुठे गेला तरी मला पुढे ढकलतो. मी पुढे लोकांच्या पाया पुढे बारीक राहिलो. तू वाढत गेला. पड पाया. अरे अजून बारीक होशील. आपल्याला काहीतरी फायदा होईल त्याचा. पड मग. तू पड नाही मग. नाही तर
त्याला का मारतो त्याचा काही संबंध आहे रे? आमचं आहे ते नाही नाही ते आपल्या बरं नाही आलं आपल्यावर नाही आलं नाही नाही आपण दोघंच हो का असं साहेब माझ्या ध्यानात जातं सगळं येडा बिडा आहे का रे तू? हा? ए, तुम्ही गावात नका राहू. गावाची घाण दादा, करून टाकतात. जर तिकडून पाहायचं गावात तसं नाही लोक खाल्लं चला. रे. हो. यांना आहे ना हा जुन्या घरी जागा दे. जुन्या आणि घरी बघ, का? हा, जुन्या घरी चला, जागा. चला. बरं बरं चालेल, चालतं चालेल, तुम्ही जावा तुम्ही जावा बरं जाऊ आम्ही येतो मागणी दादा ये टाटा टाटा त्याला जुन्या घरचं जागा दाखव. बाय बाय. आणि अरे मगाशी किती बोलत होतो मगाशी हा चुकलं दादा नाव काय लक्षात ठेवू प्रिन्स पक्या हा पकड्या पुन्हा प्रिन्स आधी चालेल का? हो, इकडे बघ इकडे बघ तसं नाही ए, थांब इकडे आता सम्राट दादाला सांगू का मला मारले चला करा चालू नाही सांग नाही सांगतो ना इज्जतीत राहायचं हे जुनं घर कुठे दाखव जाऊ चल आणि एक लक्षात घे सम्राट आपणच आहे इथलं गावातलं समजायचं काय नाव सांगणार मी तू चला सांग. फायर पक्या अरे इज्जतीचा फालूत गेला मला त्याने हाणलं नाही दादा चुकलं दादा sorry. चला घरी दाखवतो हा असं इज्जतीत राहायचं बरं का काय हा आमची नाव लक्षात ठेव मी राहू हा केतू म्हणजे ही शनी ही साडेसाती आपली मागची हा. त्या पोरीला असं मारलंय तिची केस बिस उपटून टाकले ते भयंकर बेकार रे बेकार मारले तिला पटकीला हे काय ऐकतोय रे? हो ना ना मी कसं आहे जवळचा आज कशाला आला इकडे काय नाही ती तुमचं ऐकत होतं ती काय तू खुनाचं म्हणतो ना तुम्ही काहीतरी कसला फोन आता फोनवर तुम्ही बोलत नव्हता कुणाचा खून झाला आणि काय झाला बाबा टेन्शन देऊ नको उगाच डोक्याला टेन्शन आले 7 दिवस झालं तिथं खून झालाय मग खून झालाय का हा कुणाच झालाय बरं नेमका मला काय माहित नाही तू बघ तिकडं च्या पाच तुम्हाला मी त्या बी काय बी पेत ना काय का हा ना मी आहे ना तिच्यावर अभ्यास करतोय त्यात असलं खून पिन मला जरा स्टडी करायची मला चांगली मग थोडी जर माहिती मिळली का नाही मी अजून काहीतरी करतो काय नाही कोण बेनती येते आमचं आम्ही बघतो स्टडी बिडीच काय नाही फक्त आमच्या गावात एक माणूस भेटेल तुला कोण हो लाल्या नावाचं एक आहे पोरग तू लाल्या वय हा लाल्याला माहिती आहे सगळं इकडे जावा म्हणजे कुठं असेल बरं आता की पारावर असेल वाराव काय हा बर बर त्याला गाठतोच आता जाऊन मी चालतंय ते कसं काय खून झालं बरं ते लय मोठ्या माणसाच्या बहिणीचा खून झालाय बर हा. ती माणूस त्याला ठेवणार सुद्धा नाही आता जाऊन दे मी लाल्याला हुडकतो मी हा. जाऊन दे तुमचं नाव कुणाला सांगत नाही हा. ए बाबा माझं नाव घेऊ सांगू नको तिकडं ती लय मोठ्या घरातली आहे नाहीतर मला माझ्या माग बोखंडी यायचं काहीतरी ती माझा आणि त्याचा काही संबंध नाही तिला आलेला विचारता जा सांगू नका अजिबात माझं नाव कुणाला तुमचं नाव काय माझं नाव काय प्रल्हाद पाटील प्रल्हाद पाटील आहे अरे मग एवढं पाटील म्हणाय काय मग झालं असं करायला हे गावच तसं आहे बरं बरं जातो मी लाल्या लाल्या माणूस आपल्याला हुडकावं लागेल कारण ती माणूस खबऱ्या मांडलाय काय त्याला नावातच दलिंदर वाटते ती लाल्या म्हणजे कसले काय माहिती पण प्रिन्स तुला लाल्याला गाठावं लागेल कारण तुला दहागतवर लाल्याशिवाय कोण सांगणार नाही जीव गेला तरी चालेल पण लाल्याला आता सुट्टी देत नाही त्याच्याकडून सगळी माहिती काढू
ही पोरगा हित काय करायला लागलाय? 2 दिवस झालं घरात येऊन बसलाय, अजून हित आलाय रानात आमच्या. 1 मिनिट, ह्याला मी कुठं तरी पाहिलंय बर का. कुठं पाहिलंय ती लक्षात आणलं पाहिजे मी. एक काम करते, मी त्याच्याकडे जाते आणि त्याची चांगली चौकशी करते. अरे थांब इथं, कुठं निघालास? कोण आहे तू? ओ गो बाया, माझंच गाव माझंच राहणार, मला विचार मी कोण हाय ते. आरशात तोंड बघून ये. सम्राटचं रान ही. ए नीट बोल, सम्राट भैया माझा भाऊ आहे. भाऊ आहे. हो, चुकला ग, मला काय माहिती तू त्याची बहीण आहे. बरं जाऊ का मी? चुकलं वय, थांब इथं. आणि इथं काय करतोस तू? हे मातीचं जरा निरीक्षण करायला तुम्ही. खातोस का मग माती? निरीक्षण करतोस ती माती? तुमच्या घरातली माणसं खातात, मी नाही खात. अरे तू कुठं सारखा जातोस? थांब म्हणलेला कळत नाही का तुला? ए, तू धमका देती मला? माझ्या बापाचं आणि माझ्या भावाचं इथं राज्य चालते. स्त्रीय माणसाला असं बोलायचं नसतं. मी तुझ्या गावात आलोय, असं बोलू नको तू. हो का? तुला दाखवते नंतर. पहिलं मला आधी सांग, तू कुठून आलास आणि मी तुला कुठंतरी पाहिलंय. नाही, मी पुण्याहून आलोय. माझं नाही, जातो मी. थांब 1 मिनिट. सारखा जातो तुझ्या पायाला काय चाका बिका आहे का काय? हा, चाकाय जाणार त्यात पळून. बरं, ते सगळं जाऊ दे. हा, तुला मी कुठेतरी पाहिलंय. अगं मी 2 दिवस झाला नाही गावात, मला कसं पाहिलं? मी जातो. तुला काय होतंय तरी सारखं जायला पुढं पुढं? थांब ना जरा. राणे म्हणून काय मी काय ऐकून घ्या मोकळा नाही. नीट बोल, शिस्तीत सांगते, नीट बोल. अहो, पाय पडू का तुमच्या मॅडम? मला जाऊ द्या, मला काम पाया आहे. बिया पडू नको माझ्या, पण मी तुला कुठेतरी पाहिलंय आणि ह्याचा तपास मी काढणार. हो मॅडम, मी 2 दिवसासाठी इथं आलोय, मला काय माहिती? मला जाऊन दे तुम्ही. तुला एकदा बोललेलं कळतं का बोलू मी? हा, बोला तुमचं काय बोला. गेल्या 8-10-15 दिवसाखाली माझ्या बहिणीचा खून झालेला आहे. ते असं तू इकडं तिकडं फिरशील तर माझ्या सम्राट भैयाला जर कळलं तर तुझा मुर्दा गाडतील. कळलं का? इकडं तिकडं फिरत नको बसू, तुझ्या जीवाला चांगलं सांगते मी. आणि ऐक, तुला मी कुठं तरी पाहिलंय पण. कुठं नाही, मी आता 2 दिवस झाला आलेलो. तुला कसं कुठं दिसेल मी? भावली, घुबडा, भावली, मी तुझी सावली. भावली, कुठे गेलती तू? ए कुठं का जायना, तुला काय करायचंय? म्हणजे? अरे म्हणजे मी त्या सम्राटची आजी आणि तू का आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो र? सम्राट केवढा, आजी केवढी? अरे आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो, जे डोळे काढून ना गोट्या खेळ गोट्या. कळलं का? बर, तुम्ही सम्राटची आजी आहे काय? हा. मला माहित नव्हता. पाया पडतो. नाही राहू दे ते. फक्त आमच्या घराकडे बघू नको. मी कधी बघितले? अरे एका जिनाची जर उरली, आता तुझी जिरवायची राहिली फक्त. जिरू का? बोल. नको. हा, तू गेला का बिरिंदर? एकाच पोरीमुळे आधी तोंड काळ झाले आणि या माझ्या पोराला काही अक्कल नाही. नुसतं 2 पोरं अजून ओरावर आणून ठेवली, आता दुसरीचं पण वाटुळं करायचंय वाटतं. आपल्या गावात अशी एक घटना झाली की एका पोरीचा मर्डर झाला. ते वाईट झालं. का झाला, कसा झाला ते आपल्याला सांगता नाही यायचं. कुणाची का असं ना, आपली असली त्याच्या जागी तरी ते वाईटच घटना झाली. काय ते काय कळालं नाही अजून नेमकं, पण ते असं व्हायला नव्हतं पाहिजे. ते जरा वाईटच झालं. वाईट नाही जात असं नाही कोणावर वेळ अशी नाही यावा. बरोबर आहे का नाही? पण त्याचा पे होईना आता काहीतरी निर्णय. हा होईन आता ते काय होईन, पण ती बिचारी गेली ना मरून. काय करणार? आई वडिलांना दुःख झालं का नाही? पार दुःख नाही तर काय, शेवटपर्यंत मरेपर्यंत.
है अभी बचपन बचपन तू बच्चन मी कारण बच्चन सारखाच मी मला सगळी गावात आमच्या बच्चनच म्हणतात या गली जात आहे दादा अरे 50 सम्राट माझ्या खिशात आहे खिशात दाखवू का जाऊ बरं तुझ्या खिशात कोण कोण आहे ती तरी जाऊ बरं तो सम्राट नाही का तो भिक्षात असतो माझ्या सम्राट आणि तुझ्या खिशात हा मग कसा फाटला बघ बरं कोण आहे तू सांग ते नेमकं नंदनच्या घरी बघितलं मी नंदिनीच्या घरात मला दुसरंच काहीतरी वाटलं काय करतो अहो काय नाही ती एक लाल आहे लाल्याची गाठ घ्यायची झालं वय हे काय तर मंदिर आहे बघ इथंच आहे जा भेटतो इथं पैसे कुठं पैसे त्याच्या कामात नाही जा काय झालं तर तुम्हाला फोन थँक्यू हा चालतंय जा मग जा बरं बरं बहुतेक हीच लाल दिसतोय देवळात बसलाय म्हणलं ही एकटाच आहे मला हीच लाल आहे राम 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 गांव में नया दिख रहा पाहुण्या नयाच आहे मैं पैसा खबर बिबर ऐकायची का काय खबर नाही हो खबर आपण ऐकत नाही हाय काय एखादी चुटपुटीत खबर बहुत भारी भारी खबऱ्या सांगता मग सांगा ना मग पाहुणं सांगायसाठी थांबलोय ऐकलोय मी खबर सांगा हातले खुजार आहे माझा अहो, देणार पण खबर त्या पाहिजे लेवलची तर देणार आधी खबर सांगा बाबा कुठले खबर एक नंबर असते माझ्याजवळ काय वाढायला लागले तू ते ना मला खबर ऐकायची ना खबर सांग नाही तर माघार घेईन मग खबर सांग कुठली खबर बहुत चांगली असते माझ्याजवळ बरं बरं हां हां कुणाला सांगणार नाही ना गावात आलोय पाहुणा कुणाला सांगेन मी वो सम्राट की बहन है ना हाँ उसका खून हुआ मेरी आंखों के सामने खून हुआ उसका और पैसे लेके अक्कल आगे की बात और बताता मैं तेरे को। हाय घेईन माघारी सगळं सांग नाही, नाही. आधी आधी सांग एवढं देतो हा पुरस्कार वो त्या दिवशी है ना वो खेता में जा रहे थे और वो उधर ही से उनका झगड़ा हुआ ये सचिन ये क्या है लड़की विड़की अरे सचिन भाऊ मैं तेरे को एक खबर सांगने को आया कौन गया क्या वो छोड़ उसका पैसा कितना देगा काम क्या है वो बोल ना क्या बताने वाला है बहुत अच्छी खबर लेके आया पैसा लगेगा कितना पैसा देगा बोल 500 रुपये देना पड़ेगा जाऊ का मग नहीं नहीं बोल देता हूँ कितना 500 हाँ देता हूँ ऑनलाइन करता हूँ फोन पे ठीक नंबर करता हूँ बाद में चल तू बोल हाँ बोल ऐक ना वो नंदिनी है ना हाँ नंदनी हाँ वो आ रहा है इधर मैं बॉम्बे जाने वाला था ना भाई उसको लाने के लिए मग ते आली की ठीक है अजून एक खबर आहे हाँ बोल ना उसको 500 रुपया परत द्यावं लागेल तुला क्या बात बहुत पैसा मांगते जातो मी भाई बोल हाँ बोल पैसे देता हूँ ऑनलाइन पूरा ऑनलाइन करता हूँ हाँ बोल सम्राट आहे ना हाँ तो उसको गाडी शिकवत होता मी बघितलाय तो इकडेच येतोय बरं मी जाऊ का हाँ ठीक है जा पैसे हाँ करतो भाई ऑनलाइन माझं पोटच त्याच्यावर भरते करतो भाऊ करतो हा मग दे, हा हाँ करतो हा हल्लो का गावात मला फोन काय केला नाही बचपन से प्यार था मेरा जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जैसा मेरा प्यार है प्यार तुझे किए है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे ती गावात आणि मित्र करतोय सचिन चल असं चालतं काय बरं हा. इधर 50 हा एक काम कर ते सचिन कोण आहे ना ते मला दाव चल उठ आता ना मैं अभी दिखाता चल चल अरे हे कोणतं वाट चोरतंय माझा घाबरलो की जाऊ बापाला कळतच नाही काही लावतं असं पक्क
कबूत जाऊ नाही राव. सचिन वो आणि तू पण माझं नाव नाही सांगायचं हा. मगाशीच बोललोय ह्याला, भेटलोय ह्याला मी. ही वय सचिन. कुठं येताना आमची गाठ पडली. तुझा पत्ता त्याने सांगितला होता मला. हा मग तोच आहे सचिन. बरं, चल. आता ते तुम्ही माझं नाव बिंदास जा बाबा, मी करतो नियोजन काय करायचं ते. इकडे आलो आलो. झालं काम? अरे भेटलं ना ते. भेटलं का? आले. हा, हा मग. जाऊन दे. तुला पार्टी देणार आहे आज मी. मला पाहिजे. अरे मग अरे माझं किती मोठं काम केलं का तुला आल्याचं. चल तुला पार्टी देतो. आणि रानातली पार्टी या. अयो चल की हा, बा. रानात गावात रानात जाऊ मस्त मध्ये. आता आपलं काय करू, हा. सम्राट आहे ना त्याच्या रानात जाऊ तिकडे कोपऱ्यावर खालच्या. तिथं कोण येत नाही. दोघं फुल एन्जॉय करू आज. बरं चल की जाऊ. आणि बिअरच्या बाटली आणून ठेवलेत मी तिथे. आणले का? फुल एन्जॉय. चिकन चिकन, लॉलीपॉप, अयो मच्छी, बांगडा, सुकाट, बोंबील, अंडी. अयो 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 अयो. लय आणलंय. आज चल. चल मग चल. पार्टी तुला म्हणलं बोलाव, म्हणलं कंपनीला कोणतरी पाहिजे ना. हा ना मजा. त्याशिवाय काय मजा येते काय? हा असते. एक नंबर पार्टी आहे. मस्त काय? आहे की हो. पण मी काय म्हणतोय माहिती का, हा. पार्टीला जाऊ जरा थोडं काय होईल, बियर जरा गरम होईल. हा. काय तर आपण जरा गप्पा मारत बसू इथे. चालतंय. काय मी काय म्हणतोय माहिती का, आपण एक काम करू. जरा मला इथला इतिहास सांग. जागेत लय मोठा इतिहास आहे असं मला कळलं. त्या जागेत हा ते हे बघ. अरे बाबा, मला हे सगळं मला लाल्याने सगळे इतिहास सांगितलंय. फक्त तुझ्या तोंडून ऐकायची माझी इच्छा आहे. कारण तू कोण आहे, माझा जीवाभावाचा मित्र आहे. आजपासून जीवच आहे तू माझा. सम्राट माहिती का? सम्राट हा सम्राट आता त्याच्या घरी राहतोय आम्हाला माहिती आहे की. ते तिची हे आपलं बहीण, त्याची बहीण नाही माहिती का तुला? नंदिनी नाही माहिती. म्हणजे माहिती नाही माहित आपल्याला कुठं माहिती तेव्हा. तिला तिचं माझं जे प्रेम होतं. होय. हा. कसं काय झालं प्रेम? काय मला काय सांग मला का दोस्त काय. अरे म्हणजे आता मामाची मुलगी म्हणजे हा मामाची मुलगी म्हणे होणारच. मग काय झालं? सगळं ठरलं होतं. होय. आणि तिला एक कॉलेजमधला मुलगा आवडत होता. होय. हा. आणि तो आणि इथं जागेवर ह्या जागेवरती ते मर्डर केला. कुणी? आता होता कोणी तरी एक. कुणी केलं मर्डर? कुणी केला मर्डर? मला नाही माहिती बाबा. अरे मित्र आहे, तुला टाइमपास म्हणून विचारलंय. असं असतं का टाइमपास? अरे अरे म्हणलं बघाव काय करतोय आपला दोस्त ती. बरं सांग सांग काय झालं ती सांग. तिला मारला. बर. लय बेकार मारला रे, लय बेकार मारला. होय. मग मी विचार केला म्हणता अरे ही होता कोण बघ ती माहिती नाही मला. प्रियकर होता. प्रियकर होता. हरामखोर. तो मारलं तो. मी नाही मारलं. कुणी मारलं मग? कुणी मारलं? कुणी मारलं? मी नाही मारलं बाबा. तुझ्या बापाने मारलं का मग? पण तू का विचारतोय? मी का विचारणार? मी त्याचाच अभ्यास करतो म्हणून विचारतोय तुला. तुझा ते काय संबंध आहे? आहे संबंध माझा. काय संबंध आहे? तो मारलं माझ्या प्रेयसीला. हा का? तुझी प्रेयसी आहे का ती? हा ती माझी प्रेयसी माझी. तूच मारला असतील बघ तिला. मी का मारेन माझ्या प्रेयसीला? कोण मारणार? तू मारलं तू. मी नाही मारू शकत. अरे खरं बोल, खरं बोल. खरंच बोलतोय मी नाही मारू शकत. का मारू शकत नाही? तू मारलंय. मी नाही मारलं. अरे ती रडून सांगत होती मला की माझं लग्न माझ्या मामाच्या बरोबर जमत म्हणून. आणि तू हैवान. मी नाही मारलं रे. सचिन, एक तर तू राचीन नाही तर मी राचीन. माझ्या प्रेयसीला तू मारलं रे. मी नाही मारलं म्हणलं ना तुला. अरे माझं तिचं प्रेम होतं. मी नाही मारलं म्हणलं तुला. तुला हात सुट्टी देणार नाही तुला. का मारलं? मी नाही मारलं रे भाऊ. कुणी मारलं? मला नाही माहिती. मी खूप टेन्शन मध्ये आहे. आणि तुला सांगतो माझी मानसिक टेन्शन खूप खराब झालंय. काय तुला मी सांगतोय. अरे जीवापाड प्रेम होतं माझं.
आम्ही लग्नच करणार होता, पण तू माशी सारखा शिकलाय. मी नाही, मी बी प्रेम करत होतो ना, असं मी नाही म्हणू शकत ना. हो, मला माहिती तुझ्याशिवाय कोणी मारलं नाही. तू कबूल कर, तेव्हा तुला पोलिसात देईन. सांगतो मी एक गोष्ट सांगतो. खरं सांग. हा, एक गोष्ट सांगतो. सांग. मी आलो होतो, कधी आले गाणी मग? कधी आले जाणे मन? अरे कोण तू? तुझा माझा काय संबंध? मी आणि कोण? तुझ्या आई वयाचा जावई. अरे बाबा सोड हा विषय. तू तुझ्या पाया पडू का मी? आता पाया फक्त आपण लग्न केल्यावर पडू. अरे मूर्ख, लग्न नाही लग्न. अगं मला गुरुजी लग्न हे सांगितलं होतं, लग्न हे नाही सांगितलेलं. तुझं लग्न पुराण हे बाजूला ठेव. तुझ्या माहितीसाठी सांगते, मला एक मुलगा आवडतो. त्यात काय तेवढं? तुला मुलगा आवडतो, मला मुलगी आवडते. अरे मूर्खा, माझा एक बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड हा शब्द कुठचा ऐका नाही वाटतं. म्हणजे तुला प्रिय कर. ए बाबा जा तू, नको डोकं खाऊस. अरे सचिन भाऊ, जम्या तुम दोनों का? कशाचं जमलं? त्या बॉयफ्रेंड आहे. मग असं करते तुम्ही? पैसे का नाही दिले मला? अजून चांगली खबर दिली असती की. तुझी खबर? अजून चांगली खबर दिली असती. कसली खबर? पैसे देत नाही तुम्ही, कसली खबर? जावा आता. पैसे देत नाही राव तुम्ही. ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. नंदनी तू माझी नाही झाली ना, तर बापाला सांगतो बघ, तेव्हाच माहिती, बाकी काहीच नाही माहिती मला. खरं बोल. खरं बोलतोय मी. मला माझ्या प्रेयसीचा 6:15 फोन आलता. 2-3 माझा लास्टचा फोन होता, आणि तिच्या हातामध्ये फोन होता ना, त्यावेळेस ती मला लास्ट बोलली होती की माझ्या मामाचा पोरगा आहे. ते तू मागे गेला तिच्या. खरं सांग. मी नाही मारलं. कुणी मारलं सांग. कुणी मारलं सांग. मी नाही मारलं. कुणी मारलं? कुणी मारलं सांग. तुला मी सोडल. लढायचं नाटक करू नको. त्या चांगल्या लेकराला मारताना नाही रडू आलं तुला? मी नाही मारलं. अरे तिथं 50 तुकडे केले रे तुझ्या, तो मूर्खा. तिला किती वेदना झाल्या असत्या. अजून मी सांगतोय, त्याच्यावर बघितलं 6 वाजता, बाकी नाही माहिती. नाहीतर असं नको रडू. खरंच बोलतोय. नाहीतर असं डोळे काढीन आणि ते डोळ्यात नाच मेघ टुकीन मेघ. खरं बोलतोय मी. आई शपथ. आई शपथ खरं बोलतोय मी. नंदिनी शपथ. नंदिनी शपथ खरं बोलतोय मी. नको नको त्या नंदिनी शपथ घेऊ. तुझ्या गटार तोंडात नको नाव काढू तिचं. आता गावात आलोय आणि तुला एक सांगतो, ही जर खबर कुणाला कळली काय, तुझा मर्डर लगेच. कारण मी कोण आहे तो बघितलंच आहे, कळलं ना? आणि चल निघ. चल सट. अरे तुझी लायकी नाही ती. क्रूर. अरे ऐक बाबू, तुला मी आज ना मर्डर करणार आहे. तुझं मर्डर. आणि तुला मी चांगलं सांगितलं, तुला कळत नाही का? अरे हा प्रिन्स ना खूप वाईट आहे. असे तुझ्यासारखे 10-15 मी खून केलं. आणि तू कोण रे? तू कोण? कोण आहे तू? कोण आहे तू? कोण आहे तू? करणार नाही. नाही. ह्या तरणाने का तर रक्त काढलंय. रक्त हे कुणाचं डोळ्यात घालून तुझं ना मर्डर करीन. मर्डर कळलं ना? रमखोर. मला लाच घालतो. मला लाच घालतो. ओट. चल उठ. उठ इथं बस. बस इथं. अक्कल नाही.
उघडा. मी काय केलं काय? काय नाही तुझं. थांब हे डोळं होतं ना बघणार. ना तुझं अरे तू माझा बाप होतो. अरे जन्म घेतला ना तुझ्या पोटी मारत आहे रे. तुला मारत सोडणार नाही काय. थांब तू थांब.